मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिव महापुराण येथे ऐकणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमाने जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझं हे शिव महापुराण मराठीमध्ये ऐकत आहोत तो आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा, नाहीतर ओम नमः शिवाय कमेंट्समध्ये करा, जय श्री महाकाल करा। तर मित्रांनो, पहिली कमेंट्स एक आलेली होती की ताई 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना बेलाच्या झाडाखाली कशी करायची ते आम्हाला संपूर्ण पूजेची माहिती द्या। तर मित्रांनो, बेलाच्या झाडाखाली तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करायची आहे। तर तुम्हाला 12 लिंग स्थापना करायचे, पूर्ण ज्योतिर्लिंगांची स्थापना नाही करायची। तुम्हाला लिंग फक्त जे वरचं गोल लिंग येतं ना, त्या लिंगाची स्थापना करायची तुम्हाला बेलाच्या झाडाखाली। त्या लिंगाच्या खाली तुम्हाला एक एक बेलपत्री ठेवायची आहे आणि मग एक बेलपत्री ठेवून ते 12 लिंगांची स्थापना केल्यानंतर तुम्ही थोडं थोडं, जर तुम्ही वाळूची लिंग बनवलेले तर थोडं थोडं पाणी आणि अभिषेक टाका, नाहीतर चंदन वगैरे लावा। वाळू घरूनच धुवून आणा, वाळू जर घरून धुवून आणली तर अभिषेक करताना एक एक बूंदच पाणी टाका, नाही तर गंगाजल टाका, म्हणजे तुमची वाळूचे जे लिंग बनवलेले ते असे फैलणार नाही। आणि मग त्यांना चंदन, अक्षदा, तीळ नक्की अर्पण करा। तीळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो, तांदूळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो, लक्ष्मी त्याशिवाय प्रसन्न होते। आणि महादेवाला बेलाच्या झाडाखाली शहदचे भोग अर्पण करा। जर शहद नसेल तर खिरीचे प्रसाद अर्पण करा। खिरीचा प्रसाद जर आपण बेलाच्या झाडाखाली जर खाल्ला आणि महादेवाला अगोदर भोग द्यायचा आणि मग आपणच तिथे बसून खायचा, जर आपण तिथे खाल्ले तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यक्षेत्राची प्राप्ती होईल। आणि आपण तिथेच 12 ज्योतिर्लिंग बनवलेले 12 लिंगांच्या 12 तीर्थस्थानांच्या नावाने तर आपल्याला खरोखरच प्राप्ती होईल। तर असे तुम्ही पुण्यफळाची प्राप्ती करू शकतात। तर अजून काय तुम्हाला कमेंट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। मला अशी आशा आहे की तुम्हाला हे 12 लिंगांची स्थापना कशी करायची हे तुम्हाला समजलं असेल। तर तिथं लांब वातीचा, लक्ष्मी प्राप्तीसाठी लांब वातीचा दिवा लावा, कारण 24 तास महालक्ष्मी बेलाच्या झाडाखालीच विराजमान राहते। तर त्या लिंगाची तुम्ही जिथं स्थापना केली तिथंच तुम्हाला गाईच्या घीचा तुपाचा दिवा लावायचा आहे। म्हणजे जर गाईचं तूप नसणार तर सरसोचं तेलाचा लावा। सरसोचं जे तेल आहे ते नसणार तर तुमचं जे साधं तेल आहे ते घेऊन जा, त्यामध्ये 2 दाणे तिळाचे टाका, तरी पण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास। तुम्ही कोणत्या विश्वासाने, श्रद्धेने, कोणत्या भावनेने तुम्ही बेलाच्या झाडाखाली जे 12 लिंगांची स्थापना केली, तर कोणत्या भावनेने, कोणत्या उद्देशाने तुम्ही तिथे स्थापना केली हे महत्त्वाचं आहे। तुम्ही काय अर्पण करत आहोत ते महत्त्वाचं नाही, कारण भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही, त्याला फक्त भोळी भक्ती। जो भोळे भक्ती करतो त्या भोळ्या भक्तांवर भोळा महादेव हर साम सदाशिव हर चंद्रमौली लवकर प्रसन्न होतो। तर अशी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली पूजा करायची आहे। आणि दुसरी कमेंट्स आली होती की ताई आम्हाला हरिवंश पुराणाचे व्हिडिओ मिळत नाही आहे। तर तुम्ही उल्हासनगर 4 नंबर यांची ती कमेंट्स, तर तुम्ही हरिवंश पुराण सर्च करा। हरिवंश पुराणाचे जास्त भाग आलेले नाही आहेत, कारण हरिवंश पुराण जास्त लोक ऐकत नव्हते, त्यामुळे मी कमीच टाकले। 5च भाग आलेले आहेत। तर तुमच्यापर्यंत जर 5 आले असतील आणि तेवढे जर ऐकले गेले असतील तर मी तेवढेच टाकले आहे। तर मी शिव महापुराणाची सुरुवात करून दिली। गणेश पुराणाचे संपूर्ण 17 व्हिडिओ आहेत, तर 17 भाग गणेश पुराणाचे आलेले। 17 दिवसपर्यंत ते गणेश पुराण आपलं चाललं होतं। तर गणेश पुराण तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल। देवी भागवत पुराण 18 भाग आलेले आहेत। देवी श्रीमद देवी भागवत पुराणाचे पण 18 भाग संपूर्ण तुम्हाला मिळून जातील। विष्णू पुराणाचे भी 18 भाग आहेत, तर 18 भाग विष्णू पुराणांचे भी तुम्हाला मिळून जातील। तर असे मी 5 पुराण आतापर्यंत टाकून चुकले आहे आणि 6वे पुराण जे आहे, म्हणजेच पहिले हिंदीमध्ये शिव महापुराण संपूर्ण ते सुद्धा तुमच्यापर्यंत येऊन जाईल। आणि आता हे मराठीत 6वे शिव महापुराण आहे आपले। तर याचे संपूर्ण आता किती दिवस हे चालतं हे पुराण माहीत नाही। आता जसा टाईम भेटला तसं मी श्रवण तुम्हाला करून देईल आणि आरामाने व्यवस्थित श्रवण करेल, ही माझी इच्छा आहे। घाई करणार नाही, कारण की आपल्याला संपूर्ण महापुराण, शिव महापुराण व्यवस्थित श्रवण केलं म्हणजे आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या मनातील नेगेटिव्ह ऊर्जा दूर होते। आपलं ध्यान, मन शिवपूजामध्ये लागतो आणि व्यवस्थित आपल्याला समजायला भेटतं की काय काय आहे या शिवपुराणमध्ये। जर आपण हे
संपूर्ण शिव महापुराण 24,000 मंत्रांचं जर ऐकलं तर सर्व आपल्या पापांचा तर नाश होतोच, त्याशिवाय आपण मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो आणि यमदूत आपल्याला हात लावत नाही, आपल्याला शिवचे दूत हात लावतात, आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. कारण की हे शिव महापुराण सहजासहजी कुठेच ऐकायला मिळत नाही. ज्यांचे खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यांच्यापर्यंतच हे व्हिडिओ येतील, नाहीतर दुसऱ्यापर्यंत हे व्हिडिओ जाणार नाही. जर तुम्ही शिव महापुराण आपल्या देवघरात ऐकत आहोत तर एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावा, एक पाण्याची बाटली भरा, 2 अगरबत्ती लावा, 2 अगरबत्तीतली थोडीशी रक्षा थोडी त्या पाण्यात टाका, आपल्या कपाळी बी त्रिपुंड भस्म लावा आणि ती रक्षा जी आहे ती तुम्हाला प्लेटमध्ये जमा करायची आहे आणि प्लेटमध्ये जमा करून ती एका डब्बीत भरायची आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही आपल्या मुलं कुठं नोकरीला जाताय, कुठं बाहेर जाताय, तुम्ही जमीन जायदाद गाडी बंगला घोडी जे काही खरेदी करत आहे, शुभ कामाला जाताय, मुलामुलींचे लग्न जुळत नाही त्या कामाला जर जाताय तर ती रक्षा तुम्ही खिशात घेऊन जा, या आपल्या कपाळी लावून जातो, तुमचे कार्य नक्की होईल. एवढी ते शिव महापुराणाच्या रक्षामध्ये ताकद आहे, पावर आहे. तर ती डब्बी व्यवस्थित सांभाळून ठेवा. मासिक पिरियड येईल तर त्यावेळेस त्या डब्बीला हात लावू नका. एवढी पवित्र भस्म आहे ती, वारंवार तुम्ही ते शिव महापुराण ऐकणार नाही तर ती ज्या वेळेस ऐकत आहात तर तीच डब्बी साईडला ठेवून द्या. आणि जी पाण्याची बाटली आहे तुम्ही भरलेली त्यातलं पाणी तुम्ही गंगाजल समजून एक दुसऱ्या बाटलीत थोडं थोडं दररोजचे व्हिडिओंची जमा करा आणि बाकीचं तुम्ही प्या, घरात शिंपडा, सर्वांना द्या. एवढी पॉवर आहे. ज्यांना खूप काही आजार आहे, कॅन्सरसारखे आजार आहेत, तरीसुद्धा त्यांचे आजार बरे होतील. एवढं शिव महापुराणाच्या ती बाटली तुम्ही पाणी भरून ठेवलेली, तर एवढी त्या पाण्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. आणि जो मुलं बोलत नाही आहे तरीसुद्धा त्या पाण्याने बोलायला लागतील, एवढं ते पाणी अगदी पॉझिटिव्ह ऊर्जेचं राहतं. तर आता आपण पुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. आज आहे शिव महापुराणातलं मोक्षदायक पुण्यक्षेत्राचे वर्णन, विशिष्ट काळातील विशिष्ट तीर्थस्थानाचे पुण्यफलाचे वर्णन. श्री गणेशाय नमो नमः. सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही सर्वजण विद्वान आणि बुद्धिमान आहात. मी तुम्हाला मोक्षदायक शिवक्षेत्राची माहिती व महती वर्णन करून सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. पर्वत, वनप्रदेश, घोर अरण्ये आणि विस्तृत जलाशयांनी व्याप्त असलेली ही पृथ्वी 50 कोटी योजने विस्ताराची आहे. भगवान शंकराच्या इच्छेने तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली आहे. त्या सर्वांना धारण करून पृथ्वी त्यांचे पालन पोषण करते. तिच्यावर विभिन्न स्थानी बसलेल्या मनुष्यदायी जीवमात्राचा उद्धार व्हावा, त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने महादेवांनी अनेक पुण्यपावन शिवक्षेत्रे निर्माण केली आहेत. काही ठिकाणी ऋषी आणि देवतांनी वास्तव्य केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थत्व प्राप्त झाले आहे. लोककल्याणार्थ काही स्वयंभू क्षेत्रही निर्माण केली आहेत. मनुष्याने या सर्व पुण्यक्षेत्राबद्दल आदरभाव ठेवावा, भक्तिभावाने तेथे जावे, तेथील तीर्थामध्ये स्नान करावे, दान धर्म करावे, देवतांचे दर्शन घ्यावे, जपा अनुष्ठानाने सत्कर्म करावे. जो असे करत नाही तो दोषच त्याचा राहतो, तो कधीच दोषमुक्त होत नाही, पापांपासून मुक्त होत नाही. त्या मुळाला दारिद्र्य आणि व्याधी संत्रस्त करत असतात, त्रास देत असतात. जो मनुष्य भारतवर्षात मरण पावतो त्याला तीर्थयात्राच्या पुण्यप्रभावाने पुन्हा मनुष्य जन्मच मिळतो. पुण्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वाची म्हणजेच तिथे यत्किंचित जरी पाप कर्मे केले वा दूषित आचरण घडले तरी त्याचे फार भयावह परिणाम होतात. म्हणून या पुण्यक्षेत्री निवास करताना सूक्ष्मात सूक्ष्म पाप कर्म घडणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, ते सर्वांच्या हिताने चांगलेच असते. सिंधू आणि सतलज या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावरील प्रदेशात अनेक पुण्यक्षेत्र आहेत. सरस्वती नदी आहे, परमपवित्र आहे, तिचे 60 प्रवाह आहेत. या नद्यांच्या तटावर वास केल्याने मनुष्याला शिवपद प्राप्त होते. शतधारांच्या रूपाने वाहणारी पुण्यसरिता गंगा हिमालय उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयाग तीर्थ अनेक पावन क्षेत्रे वसली आहेत. जो कोणी या नद्यांचं नाव ऐकतो त्याच्या सर्व पापांपासून सुटका होतं, त्याची दरिद्रता 7 जन्माची दूर होते, असे स्वतः शिवाने सांगितले. मग सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यावरील भूप्रदेश पूर्वापेक्षा अधिक प्रशस्त पुण्यदायक होतो. शोणभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. गुरुने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिचा तटवर्ती भूभाग अत्यंत पवित्र आणि अभिष्ट फलदायी होतो. त्या पर्वणकाळी तेथे स्नान आणि उपोषणादी सत्कर्म केल्याने मनुष्याला विनायकाचे पद प्राप्त होते. महानदी नर्मदा 24 प्रवाहांनी युक्त आहे. तिच्या पुण्यजला स्नान केल्याने, तिच्या तीरावर निवास केल्याने मनुष्याला वैष्णव पदाची प्राप्ती होते. नदीत स्नान केल्याने गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. मनुष्याला रुद्रलोक प्राप्त होतो, विष्णुलोकी गती मिळते.
तुंगभद्रेचे 10 प्रवाह आहेत. ती ब्रह्मलोक देणारी सुवर्णमुखी नदी 9 प्रवाहाची असून महापवित्र आहे. ब्रह्मलोकातून अच्युत होऊन भूलोकी येणारे श्रेष्ठ जीव इच्छा तीरावर निवास केल्याने इंद्रलोकी गती मिळते. पर्वतातून निघालेली महानदी कावेरी मूर्तिमंत पुण्यस्वरूप निवास केल्याने इष्टफलदायी प्राप्ती होते. मरणोत्तर शिवलोकी गती मिळते. तिच्या पवित्र किनाऱ्यावर वास्तव्य केल्याने ब्रह्मदेव आणि विष्णूंचे पद प्राप्त होते. नैमिषारण्यात आणि बद्रिकाश्रम ही दोन्ही महाक्षेत्रे तपव्यांना अतिशय प्रिय आहेत. सूर्य आणि गुरु मेष राशीत असताना तेथे स्नान पूजादी सत्कर्म केल्याने पुण्यवृद्धी होऊन ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सिंह आणि कर्क राशीतील सूर्य संक्रमण समयी सिंधू नदी स्नान करून पूजन तपचर्य सत्कृत्य केल्याने ब्रह्मलोकाची गती मिळते. या समयी केदार क्षेत्री तीर्थप्राशन केल्याने तेथील तीर्थात स्नान केल्याने ज्ञान वाढते. जो कोणी केदार क्षेत्रामध्ये स्नान करतो त्याला ज्ञानवृद्धी मिळते. गुरु सिंह राशीत असताना सिंह संक्रांतीने युक्त भाद्रपद मासात गोदावरीत स्नान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते असे भगवान शंकरांनी फार पूर्वीच सांगितले आहे. स्वतः शंकरांनी सांगितलेले आहे. सूर्य आणि गुरु कन्या राशीत असताना यमुना नदीत शोणभद्रा नदी स्नान केल्याने धर्मराजाच्या गणेशाच्या लोकात महान सौख्यदायक भोग प्राप्त होतात. श्रेष्ठ महर्षींनी मान्य केलेले सूर्य आणि गुरु थूळ राशीत असताना कावेरी नदी स्नान केल्याने अभिष्ट फलाची प्राप्ती होते असे भगवान विष्णूंचे वचन आहे. सूर्य आणि गुरु वृश्चिक राशीत असताना मार्गशीर्ष मासात नर्मदे स्नान केल्याने विष्णुलोक प्राप्त होतं. सूर्य आणि गुरु धन राशीत असताना सुवर्णमुखी करी नदीत स्नान केल्याने तसेच सूर्य आणि गुरु मकर राशीत असताना माघ मासात गंगा स्नान केल्याची प्राप्ती होते. शिवलोकाची प्राप्ती होते. तो पुण्यात्मा कैलास सत्यलोक वैकुंठलोक सर्व सुख त्याला मिळतात. त्यानंतर त्याचे ज्ञान प्राप्त होते असे ब्रह्मदेवाचे वचन आहे. माघ मासात सूर्य कुंभ राशीत असताना फाल्गुन मासात गंगाच्या तीरावर पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदानी सत्कर्म केल्याने मनुष्याच्या मात्र पितृकुळातील पितरांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. सूर्य आणि गुरु मीन राशीत असताना कृष्णवेणी मातृपितृकुळातील पितरांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. सूर्य आणि गुरु मीन राशीत असताना कृष्णवेणी नदी स्नान करणे परम पुण्यदायी आहे असे ऋषीश्रेष्ठांचे सांगणे आहे. त्या महिन्यात पूर्वोक्त तीर्थांमध्ये केलेले स्नान इंद्रपदाची प्राप्ती करून देणारे आहे. ज्ञानीजनांनी गंगा आणि कावेरी तिच्या तीरावर तीर्थामध्ये स्नान केले म्हणजे इंद्रपदाची प्राप्ती करून देणारे असते. ज्ञानजनांनी गंगा आणि कावेरी यांच्यामध्ये जर स्नान केले तर सर्व त्यांचे पापांचा नाश होतो असे स्वतः शिवाने सांगितले आहे. रुद्रलोकाची प्राप्ती करून देणारी अनेक तीर्थक्षेत्र आहेत. ताम्रपर्णी आणि वेगवती दोन्ही नद्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. त्यांच्या दोन्ही तीरावर स्वर्गदायक अशी अनेक क्षेत्रे आहेत. त्या नद्यांच्या मध्यवर्ती किनारी प्रदेशातील पुण्यक्षेत्र अभिष्ट फलदायक म्हणून सर्वश्रुत आहे. विद्वान पुरुषांनी तेथे वास्तव्य करून आपले कल्याण साधून घ्यावे. जो मनुष्य सज्जन आहे त्याच्या सदाचार परायण आहे. जो दया क्षमा शांती यांनी युक्त आहे त्यांनी पुण्यक्षेत्री निवास केल्याने अगणित पुण्य लाभ होतो. तेथे राहून दुष्ट दुर्जनांना मात्र काही साध्य होत नाही. पवित्र स्थानी केलेले अल्प सतकृत्य पाहून पुण्य फल देते पण तेथे केलेल्या किंचित दुष्कृत्याचे फार मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. जो मनुष्य पुण्यक्षेत्री राहून आयुष्य व्यतीत करायचे असा निश्चय करतो तो त्याच्या पुण्यसंकल्पाने त्याची आधीच सर्व पापे जळून भस्म होतात. पुण्याच्या या महान प्रभावामुळे त्याला ऐश्वर्यदायक म्हटले गेले आहे. तीर्थक्षेत्री राहिलेल्या मनुष्याच्या काही वाचिक मानसिक त्रिविध पापांचा नाश होतो. तीर्थक्षेत्री केलेल्या मानसिक पाप व्रजलेपच होते. कल्पानुचे पाठ सोडत नाही. ते पाप केवळ ध्यानानेच नष्ट होते. वाचिक पाप जपाने आणि कायिक पाप शरीराला कष्टप्रद अशा कठोर तपस्येने नष्ट होते. म्हणून ज्या मनुष्याला तीर्थक्षेत्री राहून शांती सौख्य प्राप्त व्हावे अशी अपेक्षा आहे त्याने त्या ठिकाणी पाप निर्मुक्त राहावे. देवतांची पूजा करावी. ब्राह्मणांना यथाशक्ती दान करावे. अग्नियज्ञ देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांचे काय महत्त्व आहे तर आता आपण अग्नियज्ञ देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ कसे करतात तर ऋषीजन सुतांना म्हणाले, हे प्रभू आता आम्हाला अग्नियज्ञ देवयज्ञ ब्रह्मयज्ञ आणि देवताचरणाचे महत्त्व याविषयी काहीतरी सांगा. तेव्हा सूत म्हणाले, महर्षीनो गृहस्थमी पुरुषांनी जे गृहस्थमी हे जे संसारिक हे त्या पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे. यालाच अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मचर्यांना समिधा देणे हाही अग्नियज्ञच होय. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जो पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचर्याचे पालन व्रताचरण आणि जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय. ज्यांनी ब्रह्मा अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच अग्नी समान मानले आहे अशा वानप्रस्थी व संन्यासी जनांनी योग्य वेळी प्राणरक्षण पुरते हितकारक अन्न अल्प प्रमाणात ग्रहण करणे यासाठी अग्नियज्ञ होय. विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावा. तो विझणार नाही याची काळजी घ्यावी. अशा
सुस्थापित अग्नीला अजस्र अग्नी म्हणतात. हे ब्राह्मणो, प्रांत समयी सूर्या पित्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्नी पित्यर्थ आहुती दिल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. म्हणून सायंकाळी अग्नी हवन जर केले तर धनसंपत्ती वाढते असे म्हणालेले आहेत. स्वतः शिवाने हे सांगितले आहे. दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो, त्यामुळे प्राप्त समयी सूर्याला दिलेली आहुती अग्नी यज्ञा समानच असते. इंद्रादी सर्व देवता पित्यर्थ अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ म्हणतात. स्थाली पाक आदी यज्ञादी देवयज्ञ मानतात. चूडाकरणादी संस्कारामध्ये विधियुक्त हवन कर्म केले जाते, तोही देवयज्ञ होय. देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हा सुद्धा देवयज्ञाच प्रकार आहे. वेदांचे नित्यनेमाने श्रवण पठण अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. मनुष्याने देवताच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा. या यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा, रात्री समयी करू नये. हे तपस्विनींनो, आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी असते अस्तित्वात आली, ही वार पद्धती कोणी प्रचलित केली, त्या वारांचे काय महत्त्व आहे, त्याची फलनिष्पत्ती काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. याच्याविषयीची सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर हे भवव्याधीचे निरसन करणारे निष्णात वैद्य आहे. सर्व औषधाचे औषध आहे, साक्षात अमृत स्वरूप आहे. सर्वज्ञ सर्व समर्थ अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकपराकार्थ वारांची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. पृथ्वीच्या वातावरणात ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या ग्रहांना त्या वाराचे अधिपती केले. त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला. त्यांचा स्वामी सूर्य, त्या वाराला रविवार अशी संज्ञा दिली. त्यानंतर त्यांनी मायाशक्तीचा वार बनवला. त्यांचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले. नंतर त्यांनी कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले, तो मंगळवार म्हणून ओळखला जातो. मग त्यांनी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वार निर्माण केले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहाने अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 4 वार अस्तित्वात आले. हे 7 वारांशी दिवशी त्या देवतांची, त्या ग्रहांची उपासना करावी, म्हणजे ते विश्वेश्वताने फलद्रूप होईल असे त्यांनी सांगितले. जी पूजापाठ तुम्ही करणार, ज्या वारांची, त्यांची पूजा सफल होईल असे स्वतः शिवाने सांगितले. रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते. मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मताच व्याधीग्रस्त आलेल्या बालकांचे रक्षण होते. बुधवारी बुधाची उपासना केल्याने आळस, पाप नाहीसा होतो आणि व्यापारात वृद्धी होते आणि उत्तम बुद्धी प्राप्त होते. गुरुवारी गुरुची उपासना केल्याने आयुष्य वृद्धिगत होते आणि महालक्ष्मी त्या व्यक्तींवर खूप प्रसन्न होते. शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने त्याचा शुक्र ग्रह मजबूत होतो आणि त्याच्या धनधान्यामध्ये बरकती होते आणि उत्तम प्रकारचे भोग ऐश्वर्य प्राप्त होते. शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते आणि कितीही मोठी संकटे असो ती त्यांची संकटे टळतात, अपमृत्यू येत नाही. अशा प्रकारे आठवड्यातील 7 वारी त्या देवताची पूजा आराधना केल्याने उपनिष्ठ सर्व फलदायी भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने प्राप्त होतात. देवतांची प्रसन्नता लाभावी म्हणून त्यांनी 5 प्रकारची आराधना केली जाते. देवतांचा मंत्राचा जप करणे, तिच्या पित्यर्थ होम करणे, तिला प्रिय असलेल्या वस्तू, लौकिक वस्तूंच्या अन्न गोष्टींचे दान करणे, तिच्यासाठी तपस्या करणे आणि तिच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची नानाविधी उपचार करणे, अर्पण करणे, भक्तिभावाने पूजा करणे, हेच आराधनेचे 5 प्रकार आहेत. आपल्या सामर्थ्याला अनुसरून यापैकी कोणत्याही एका पद्धतीने देवतेची एकोभावे आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण प्राप्त होते. नेत्ररोग, मस्तिष्क रोग आणि कुष्ठरोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्यनारायणाची उपासना करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही उपासना 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत सतत त्याने चालू ठेवावी. जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आराधना चालू ठेवावी. पुण्यवृद्धिगत्य, जर तुम्हाला याचे फळ मिळाले तर पुण्यवृद्धिगत्य झाले असे समजावे. आधी नमूद केलेले कुष्ठादी सर्व रोग बरे होतात. रविवारी सूर्य किंवा अन्य देवताची पूजा करावी. त्यांना प्रिय असलेली वस्तू अर्पण करावी. दान धर्म करावा. ब्राह्मणांना दान द्यावी. ही आराधना विशिष्ट फलदायी असून हिच्या प्रभावाने पापांचा नाश होतो. ज्यांना संपत्ती आणि वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी. ब्राह्मण दंपती साजूक तुपात तयार केलेल्या पंचपक्वान्नांचे जेवण द्यावे. मंगळवारी व्याधी शर्मणार्थ काली मातेची पूजा करावी. जो कोणी कालिका मातेची मंगळवारी पूजा करतो यथार्थ त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे.
त्यांना 4 शेर उडीद डाळ, मूग डाळ किंवा तूर डाळ दान करावी. बुधवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवा. अर्चनाने उपासकाची केलेली पत्नी, पुत्र, मित्र आणि यांना सौख्य प्राप्त होते. ज्याने दीर्घायुष्य लाभावे अशी इच्छा आहे त्याने गुरुवारी आपल्या इष्टदेवताची पूजा करावी. त्यांना वस्त्र, उपवस्त्र अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करून खीर आदी पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा. त्यांना उत्तम सुखभोग प्राप्त होते अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी आपल्या इष्टदेवताची एकाग्रतेने पूजा करावी. षडसयुक्त अन्नाचे भोजन देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावे. स्त्रियांना यथाशक्ती वस्त्रदान करावे. अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी रुद्राधिक देवाची पूजा करावी. होमामध्ये तिळाची आहुती द्यावेत. ब्राह्मणांना तीळ मिश्रित पंचपक्वानांचे भोजन द्यावे. तिळाचे दान करावे. अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवतांची किंवा आपल्या इष्टदेवतेची श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना केल्यास त्याला प्रसन्नता लाभून आपले सर्व इच्छा पूर्ण होतात. इष्ट कार्य सिद्धीत जातात. देवतांचे नित्यपूजन करणे, विशिष्ट वारी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट नक्षत्र योग असताना आणि विशिष्ट पर्वकाळी विभिन्न देवताचे पूजन करणे, देवार्थ पित्तार्थ स्नान, दान, जप, होम, तर्पण, ब्राह्मण भोजन, सत्कर्म करणे सर्व गोष्टी मनुष्याला फलप्रदातच आहेत. त्या सर्व देवतांची सेवा वास्तू भगवान शंकराचीच आराधना असते. ही सेवा भक्तीने प्रसन्न झालेली शिवजी उपासकाला आरोग्य, समृद्धी आणि इष्टफले देऊन संतुष्ट करतात. जो मनुष्य देश, काल, लोकाचार आणि आपले द्रव्य सामर्थ्य, आपली पात्रता या सर्व गोष्टी विचारात घेऊन तारत्याने वागतो, त्याला श्रद्धा भक्तीपूर्वक आराधना करतो, त्याला भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने सर्व अभिष्ट प्राप्त होतात. मंगल कार्याच्या आरंभी, अत्यंत आदी, अशुभ कार्याच्या शेवटी, तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता गृहस्थ आणि आरोग्यादी प्राप्तीसाठी आपल्या घरी अति ग्रहाची पूजा करावी. देवताची पूजा करणे, त्यांना इष्टते प्रदान करणे, त्याच्या पित्यर्थ दान धर्म करणे या सर्व गोष्टी सृष्टिकर्माला अनुसरूनच असल्यामुळे त्या त्या देवतेची उपासना करावी आणि त्याच्या उपासनेने उपासकाचे कल्याण होते. देवताची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पूजनाचे पुण्यकाल फळ मिळतच राहते. ज्या देवाची पूजा केली त्याचे थोडे तरी पुण्य फळ मिळेल म्हणजे मिळेल, कारण देवाची पूजा केलेली कधीच वाया जात नाही. वैदिक मंत्र पूजन शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे. जो धनवान आहे द्रव्याधिक खर्च करून विस्तृत पूजा करू शकतो. जो गरीब आहे त्याने तपस्याने देवताचे यजन करावे. जे पुरुष देवपूजनात धर्मकर्माचे श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती लाभते. स्वर्गादी पुण्य लोकात दिव्य सुखाचा उपभोग घेऊन पृथ्वीवर उत्तम कुळात जन्म घेतात. जे धनिक आहेत त्यांनी धर्मवृद्धीची एकही संधी सोडू नये. त्यांनी लोकपराकारता आपल्याला काय काय करता येणे शक्य आहे याचे चिंतन करावे. त्यांनी मार्गाच्या दूरथपा सावलीसाठी वृक्ष लावावेत. पाणथस्थाच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी व तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी. वेदशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात किंवा अन्य स्वरूपाची धर्मकार्य सतत करत राहावे. कारण पुण्यकर्माने अंतकरण शुद्ध होऊन मोक्षप्रद प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते. हे ब्राह्मण, जो या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याला देवयज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि हजारो यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने या अध्यायात सांगितले. जेवढे तुम्ही श्रवण केले, आता 7 वारांची कशी पूजा करायची, कोणते काय फळ मिळते हे संपूर्ण जे तुम्ही आता ऐकले तर त्याचे ते तुम्हाला देवयज्ञाचे आणि हजारो यज्ञ कुंडामध्ये तुम्ही हवन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे या अध्यायात सांगितले आहे. तर जास्तीत जास्त जणांनी हा अध्याय ऐकावा आणि शेअर करावा. तर आता आपण पुढे अजून काय कथा आहे शिवपुराणाच्या त्या ऐकणार आहोत. तर मित्रांनो, आता कुठले दान केले म्हणजे आपल्याला कशाची प्राप्ती होते, तर दानाचे महत्त्व आता ऐकूया. ऋषी म्हणाले, हे सर्वार्थ उत्तम सूतजी, तुम्ही आम्हाला पूजा योग्य देश व काल या संदर्भात काही सांगा. तेव्हा तुम्ही दानाचे बी याविषयी काहीतरी सांगा म्हणजे आम्हाला दानाचे बी महत्त्व कळेल. तेव्हा सूत म्हणाले, मुनिजन हो, देवयज्ञादी कर्मासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे. शुद्ध आणि पवित्र गृहात केलेली पुण्यकर्म या पुण्यदान हे उत्तम फलदायी होतात. त्यानंतर गाईचा गोठा, जलाशय, बेल, तुळस, पिंपळ या पुण्यवृक्षांचे परिसर, देवालयात, तीर्थस्थानी, नदी किनारी, पवित्र नदीच्या तट, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपणी, सिंधू, शरयू, नर्मदा, सप्तगंगांच्या किनारी, समुद्र तट, पर्वत शिखर ही स्थाने एकापेक्षा एक 10 पट पवित्र आहेत. पण पुण्यकर्माच्या अनुष्ठानाने तपस्यासाठी जेथे आपले मन खऱ्या अर्थाने एकाग्र होते तेथे स्थान महत्त्वाचे आहेत म्हणजे व ते सर्वोत्तम फलदायी असते. तुम्ही अशा पुण्यस्थायी ठिकाणी जर आपण बेलाची झाडे लावली, तुळस लावली, पिंपळ लावला तर आपल्याला कोटी
कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल असे येथे शिवाने सांगितले. येथपर्यंत पूजा योग्य स्थानाचे वर्णन केले आहे. पूजा योग्य समय काळ काय आहे, सत्ययुगात यज्ञ दानादी सत्कर्माचे संपूर्ण पुण्यफळ काय मिळते, त्याचे पुण्यकर्माचे त्रेतायुगात पाऊणपट, द्वापार युगात निमपट आणि कलयुगात पावपट फळ मिळते. कुठले दान केले म्हणजे कुठले कितीपट फळ मिळेल हे ऐका. पण कोणत्याही काळात शुद्ध अंतकरणाने केलेली कोणतेही सत्कर्म उत्तम फलप्रदाच असते. शुद्ध तिथी, सूर्य संक्रमण, विषुवयोग, कर्क संक्रांत, मकर संक्रांत, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे सर्व पर्वकाळ एकापेक्षा एक दसपट पवित्र आहे. सूर्यग्रहणातील स्नान, दान, जपाती सत्कर्म सर्वाधिक पुण्यफलदायी असतात. जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी या अमावस्येच्या दिवशी या चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, कर्क संक्रांत आहे, विषुवयोग आहे, सूर्यसंक्रमण आहे, जर या काळामध्ये जर कोणी ब्राह्मणाला काही पण थोडंसं दान दिलं तर त्याचे 10 पट फलाची प्राप्ती होते असे सांगितलेले आहे. सूर्यग्रहणात सूर्याचा राहूरूपी विषयांशी संयोग होतो. कालरूपी रोग प्रदान करणारा असतो. समयी केलेली उपासना रोगाच्या शांतीसाठी उपयुक्त ठरते. म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला जातो. परंतु श्रेष्ठ महात्म्याचा सहवास लागतो. तो काळ कोट्यवधी सूर्यग्रहणापेक्षा अधिक पावन असतो. जो कोणी सूर्यग्रहणामध्ये, चंद्रग्रहणामध्ये या देवाची पूजा पाठ करतो, दान धर्म करतो आणि ज्या माळा तुम्ही जो मंत्र तुम्हाला प्रभावी करायचा आहे तर तो सूर्यग्रहण या चंद्रग्रहणामध्ये तुम्ही ग्रह मंत्र करू शकता, या तुमचा मंत्र तुम्ही प्रभावी करू शकता. त्याला आपल्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ज्या संकटामध्ये असू या आपल्याला काही पाहिजे आहे तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये जी पूजापाठ जर आपण केलेली आहे तर त्याचे आपण प्रभावी मंत्र करू शकता. त्या कालखंडाच्या पुण्यप्रभावाची काशीही तुलना होऊ शकत नाही. सत्संगाच्या अवधी हा सर्वश्रेष्ठ पर्वकाळ होय. तपोनिष्ठी योगी, ज्ञाननिष्ठी यती मनुष्याच्या पातकर्माचा नाश करून त्यांचा उद्धार करतात, म्हणून ते पूजनीय असतात. ज्या ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे पुरचरण केले आहे त्याला शुद्ध ब्राह्मण म्हटले जाते. वैदिक कर्मासाठी तोच एकमात्र अधिकारी असतो. असा ब्राह्मण दुसऱ्याचे रक्षण करण्यास, त्याचा उद्धार करण्यास समर्थ असतो. म्हणून जो पूजनीय असतो, शास्त्रामध्ये तो पतनापासून वाचवतो तोच पात्र असतो. शब्द प्रयोग आणि जो स्वतःसाठी शुद्ध आहे, पवित्र आत्मा आहे, तोच दुसऱ्यांचे सर्वातन कल्याण करू शकतो. ज्यांची आत्मामध्ये परमात्मा आहे तेच काहीतरी दान धर्म करू शकतात आणि सत्कार्य करू शकतात. तर आत्म्यामध्येच परमात्मा राहतो. म्हणून कोणाचेही मन दुखू नये, कधी कोणाची निंदा नसेल ती करू नये. शिवाचे भजन पूजन करत राहावे आणि दान धर्म करत राहावे. जर आपण असे केले तर आपले सर्व पापांचे नाश होते आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. उपाशी असलेला कोणताही जीव दात्याच्या दृष्टीने अन्नदानास पात्र असतो. गरजवंतीला अपेक्षित असलेल्या वस्तू त्याने याचना करण्यापूर्वीच दिल्या, या दात्याला त्याचे पूर्ण फलाची प्राप्ती होते. एखाद्याने याचना केल्यावर तसेच याचकाला अनेक प्रश्न विचारून जे दान दिले जाते ते अर्धेच पुण्य फळ प्राप्त होते. सेवकाला केलेल्या तसेच याचकाला केलेल्या दान दिल्याने चतुर्थांश फल मिळते. तपोहीन विद्याहीन अशा गरीब ब्राह्मणाला द्रव्याचे दान दिल्याने दात्याला भूलोकी 10 वर्ष उत्तम भोगाची प्राप्ती होते. वेदवेत्या ब्राह्मणाला द्रव्य दान केल्याने दात्याला केलेल्या दाताने सत्यलोकी गती मिळते. विष्णू भक्त शिवभक्त असलेल्या ब्राह्मणाला दान दिल्याने वैकुंठ लोकची व शिवलोकाची प्राप्ती होते. जो कोणी विष्णू भक्त आहे, जो कोणी शिवभक्त आहे ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाला जर तुम्ही दान दिले तर त्याला वैकुंठ लोकाची आणि शिवलोकाची प्राप्ती होते. ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांचा यथाचित आदर सत्कार करून मान सन्मानपूर्वक जे दान दिले जातात त्याचे अगणित पुण्य मिळते. त्यावेळी दात्याने त्या उद्देशाने दान केले असेल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती होते. सद्भावनेने केलेले दान धर्म केव्हाही श्रेष्ठ फलदायी असते. दानाशी यश, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, संपदा, उत्तम गती प्राप्ती होते आणि शील आणि उच्च वृत्तीने आणलेले तसेच गुरुदक्षिणा म्हणून प्राप्त झालेले अन्न किंवा धन शुद्ध मानले जाते. त्याचे दान केल्याने संपूर्ण पुण्य फळ मिळते. क्षत्रियांनी पराक्रमाने, वेश्यांनी व्यापारातून आणि शूद्रांनी सेवावृत्तीने प्राप्त केलेले धन उत्तम मानले जाते. धर्मानुगामी स्त्रियांना पित्याने किंवा पतीने दिलेले धन हेही नेहमी द्रव्यच मानतात. ब्राह्मणांकडून घेतलेले सर्व धर्म मध्यम मानले जाते आणि वेश्यांकडून घेतलेल्या धनाचा अधम द्रव्य म्हटले जाते. चैत्र मासापासून पुढील सर्व महिन्यात अनुक्रमे गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, साजूक तूप, वस्त्र, धान्य, गुळ, चांदी, मीठ, कोळा आणि कन्या यांचे दान करावे. जो गोदानाने कायिक, वाचिक आणि मानसिक अशा त्रिविध पापांचे निवारण होतो. जो कोणी गोदान करतो त्याच्या सर्व
पापांचा नाश होऊन सर्व रोगांचा नाश होऊन त्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होते, पुण्यकर्माची पुष्टी होते आणि त्याला समृद्धी प्राप्ती होते. 33 कोटी देवी देवतांचा त्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि भूदानाने इह परलोकी प्रतिष्ठा प्राप्त होते. तिळाच्या दाण्याने सामर्थ्य वाढते, तिळाच्या दाण्याने दारिद्र्य दूर होते. कोणी पण जो शिवलिंगाला तिळ अर्पण करतो, देव दानव धर्मांना जो कोणी देवांना तिळाचे भोग लावतो त्यांना दारिद्र्य कधीच त्यांच्या घरी राहत नाही. अपमृत्यूचे निवारण होते आणि त्यांच्या घरी अपमृत्यू सुद्धा अकस्मात मृत्यू होत नाही. सुवर्णदानाने पाचन शक्ती वाढते, वीर्यवृद्धी होते. साजूक तुपाचे दान दिल्याने संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होते, मान प्रतिष्ठेत वाढ होते. वस्त्रदानाने आयुष्यवृद्धी होते, धनधान्याने अन्नाची आणि धनाची अभिवृद्धी होते. जो कोणी धन धान्य दान करतो आणि वस्त्र दान करतो त्याच्या आयुष्यामध्ये तर वृद्धीच होते, दीर्घ आयुष्य होते आणि धनदानाने त्याची अभिवृद्धी होते. गुळाचे दान दिल्याने मधुर भोजन प्राप्त होते आणि चांदीच्या दानाने वीर्यवृद्धी होते. मीठ दान केल्याने षडसयुक्त भोजन प्राप्त होतो. कोळ्याचे दान केल्याने पुष्टिकारक असते. कन्यादानाने आजीवन उत्तम भोग प्राप्त होतो. देश काल आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य आहे त्याचे दान द्यावे. दानाने या लोकी आणि परलोकी श्रेष्ठ सौख्याची प्राप्ती होते, कल्याण होते. विद्वान मनुष्याने क्षेत्राती इंद्रियाच्या तृप्त्यासाठी सुखदायक भोग प्रदान करावे. श्रोत्रादी 10 इंद्रियाचे, शब्दादी 10 विषय यांचे दान दिल्याने त्या इंद्रियाच्या देवता संतुष्ट होतात. 10 इंद्रिय आणि त्याच्या देवता पुढील प्रमाणे आहेत. तर कुठली कुठली इंद्रिय आहेत? श्रवणेंद्रिय, दशदिशा नेत्र, सूर्य, नासिका, अश्विनी कुमार, रसायनेंद्रिय, वरुण, त्वंगिंद्रिय, वायू, वांगिंद्रिय, अग्नी, लिंग, प्रजापती, गुधा, मित्र, हात, इंद्र, पाय, विष्णू. गुरुमुखातून वेद आणि शास्त्राचे श्रवण घडल्यावर या तुम्ही श्री शिव महापुराणातल्या या गोष्टी ऐकल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ अवश्य मिळते आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि त्याचा बुद्धीचा विकास होतो. यालाच उच्च कोटीची आसक्ता म्हणतात. भाऊबंधाच्या आणि राजाच्या भीतीने जी श्रद्धा जोपासली जाते, कनिष्ठ स्वरूपाची आसक्ता असते. निर्धन मनुष्याने वाणी आणि कर्मद्वारे पूजन करावे. मंत्र, स्तोत्र, जप आणि वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात. व्रत आचरण करणे म्हणजे तीर्थयात्रा करणे आणि विद्धजन शारीरिक पूजन म्हणतात. मनुष्याची परिस्थिती कशी असो त्याने देव तर्पण बुद्धीने त्याला जमले तसे दान करावे. जर त्याची परिस्थिती खूप गरीब आहे, श्रीमंत आहे, त्याच्या बुद्धीने त्याने मंत्र, जप, तप, पाणी करावे, शिवलिंगाला अभिषेक करावा. याच्याने सुद्धा त्याचा विवेक आणि बुद्धी वाढतो आणि त्याचे दुःख दारिद्र्य दूर होतात. अशा प्रकारे देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे काही सत्कृत्य केले जाते ते सर्व प्रकारचे सुखभोग प्राप्त करून देणारे आहेत. तपस्या आणि दान दोन्ही गोष्टी महान कल्याणकारी आहेत. त्याच्या पुण्यप्रभावाने उत्तम जन्माची प्राप्ती होते, शरीर सुंदर मिळतो, दिसायला सुंदर राहतो. कारण की दान आणि जप आणि पुण्य केल्याने त्याला सुदृढ शरीर प्राप्त होतो, निरोगी काया प्राप्ती होते, मान प्रतिष्ठेत वाढ होतो आणि सर्वोत्तम सौख्य प्राप्त होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. ईश्वर अर्पण बुद्धीने केलेल्या सत्कर्माने मुक्ती मिळते. हे ब्राह्मणो, जो मनुष्य या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याची बुद्धी धर्मानुगामी होते आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती अधिक होते. म्हणून या अध्यायाचे श्रवण करायला खूप महत्त्व आहे. जो कोणी या अध्यायाचे चरित्र अध्याय ऐकतो त्याला कसल्याही गोष्टींची कमी पडत नाही असे या अध्यायात सांगितले आहे. आता देव प्रतिमेचे पूजन, पूजनाचे पुण्यफल आणि शिवलिंगाच्या वैज्ञानिक स्वरूपाचे विवेचन. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे साधू शिरोमणे, ज्या योगे समस्त अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते तेव्हा पार्थिव पूजनाविषयी काही सांगा. सूत म्हणाले, विद्वजन, तुम्ही फार चांगली माहिती विचारली की पार्थिव कसे शिवलिंग पूजन करायचे. पृथ्वी अन्न वस्त्राधिक सर्व वस्तू उत्तम करते, म्हणून मातृकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखाचे निवारण होते. जर तुम्ही पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत आहात तर त्याचे सर्व दुःखाचे नाशच होते, त्याचे सर्व पापांचा नाश होतो. तर पार्थिव शिवलिंग सर्वात महत्त्वाचे शिवलिंग आहे. पार्थिव शिवलिंगाने सर्व मनोरथाची पूर्ण होते. जे मनात पाहिलेले आहे, जे मनात इच्छिलेले फळ आहे ते तुमचे पूर्णच होते. ज्यांना प्रतिमा पूजन करायचे आहे ते स्त्री पुरुषांनी नदी, तलाव किंवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी आणि तिच्यामध्ये सुगंधी द्रव्य मिसळून ती शुद्ध करून घ्यावी, मंडपात ठेवावी, ती चांगली मळावी. ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवताची सुंदर मूर्ती बनवावी, या लिंग बनवावे. ती वस्त्रे, आभूषणे, आयुध ठिकाणी युक्त असावी. तिच्यावर दुधाने पंचामृताने अभिषेक करावा. पद्यासनावर स्थापन करून त्यांना प्रतिमेची आदराने पूजा करावी. या तुमच्याजवळ जी असेल सेवा, पूजा, पाठ जे असेल, तुमच्या ताटात जी पूजा पत्री असेल ती पार्थिव शिवलिंगावर अर्पण करावी. फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास. फक्त भोळा साम सदाशिव हा भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. त्याला चपट कपट दिखावा चालत नाही. भोळ्या साम सदाशिवाला हर हर साम सदाशिवाय नमा, हर हर महादेवाय नमा एवढं पण म्हटलं तरी भोळा साम सदाशिव नक्की प्रसन्न होतो. भोळ्या साम सदाशिवाला 3 टाळ्या वाजवून बम बम बोले असे म्हटले तरी भोळा साम त्या
भक्तांवर लवकरात लवकर प्रसन्न होतो. भोळ्या साम सदाशिवाला भोळी भक्ती खूप प्रसन्न आहे. कशी तुम्ही पूजा करत आहोत याला महत्त्व नाही, तुम्ही शिवाला काय अर्पण करत आहोत याला महत्त्व नाही. शिवाला तुम्ही कोणत्या भावनेने, कोणत्या अर्पणेने तुम्ही सर्व पूजा पत्री त्या शिवलिंगाला अर्पण करत आहोत हे महत्त्वाचे आहे. तर म्हणून पार्थिव शिवलिंग सर्वात अति उत्तम सांगितलेली आहे. आता ब्राह्मणाने गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव किंवा शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करावे. इष्टफल प्राप्तीसाठी त्या प्रतिमाची मंत्रोक्त अभिषेक सहित षोडोपचारे पूजा करावी. घरात जर पार्थिव शिवलिंग तुम्ही स्थापना केली आहे या पार्थिव शिवलिंग बनवलेली आहे तर त्याची षोडोपचारे पूजा करावी. 1008 मंत्रांचा जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. ज्या घरात ओम नमः शिवाय या मंत्राचा, या शिवाय नमः या मंत्राचा 1008 वेळा जर जप केला त्या सर्व साधकाच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. मुला मुलींचे प्रगती होते. लग्न जुळत नाही आहे त्यांचे लग्नसुद्धा जुळतात. ज्यांच्यावर खूप काही मोठे कर्ज आहे त्यांचे कर्ज दूर व्हायला मदत करतात. म्हणून पार्थिव शिवलिंग सर्वात महत्त्वाची शिवलिंग सांगितलेली आहे. म्हणून या शिवलिंगाला पावशेर अन्नाचा नैवेद्य द्यावा. त्याला थोडासा हलवा करावा. पावशेर म्हणजेच शिरा वगैरे या रवा थोडासा गोड हलवा करून त्यांना थोडा वाटी सवा वाटीचा बनवून त्यांना नैवेद्य द्यावा. शिवालयात मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग, देवतांनी स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग याचे पूजन करताना अनुक्रमे 1 शेर, 3 शेर आणि 5 शेर नैवेद्य समर्पित करावे. त्यामुळे त्या पूजनाचे जो साधक पूजन करत आहे त्याला संपूर्ण शिवलोकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी नुसतं मनामध्ये पार्थिव शिवलिंग मला बनवायचे एवढं सुद्धा बोलेल तरी सुद्धा त्याचे पाप जळून भस्म होतील आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. आणि जो कोणी या पार्थिव शिवलिंगाचा अध्याय चरित्र ऐकेल तरी पण त्याची पापे जळून भस्म होतील आणि त्याची कामे सजासजी लवकर होतील. अशा प्रकारे 1000 वेळा विधियुक्त पूजन केल्याने ब्राह्मणाला किंवा पूजकाला सत्यलोक गतीची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. यमदूत त्याला हात लावत नाही, शिवाचे दूत त्याला हात लावतात. 12 अंगुले रुद्र, 25 अंगुले लांब आणि 15 अंगुले उंच असे जे लोह पात्र आहे किंवा काष्टपात्र असतं त्याला शिव अशी संज्ञा आहे. त्या काष्टपात्राचा 8वा भाग म्हणजे प्रस्थ, 1 प्रस्थ म्हणजे 1 शेर असा सरळ हिशोब आहे. शिवलिंगाची महापूजा करताना मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग, ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग याच्या अनुक्रमे 10 शेर, 100 शेर, सहस्र शेर पंचपक्वानांचे नैवेद्य समर्पित करावे. देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते, गंध अर्पण केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते, नैवेद्य अर्पण केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, धूप अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते, दीप दाखवल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, तांबूल अर्पण केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. आणि जो कोणी तांबूल वगैरे धूप दीप नैवेद्य सर्व काही अर्पण करते त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि त्याच्या घरात धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. पूजानंतर जप आणि नमस्कार केल्याने सर्विष्ट अभिष्ट फलाची प्राप्ती होते. पूजन झाल्यानंतर शिवलिंगाचे पूजन झाल्यानंतर जो कोणी 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, या शिवाय नमः या मंत्राचा जप करतो, ओम ह्रीम गौरीये नमः या मंत्राचा जप करतो, हर साम सदाशिवाय नमः या मंत्राचा जप करतो, ओम सर्पधाणीये नमः या मंत्राचा जप करतो, ओम पिनाकिनीये नमः या मंत्राचा जप करतो, ओम डमरुधारिणीये नमः या मंत्राचा जप करतो तर त्याच्या घरात धनधान्याचे भांडार भरलेलेच राहतात असे स्वतः शिवाने सांगितले. म्हणून ज्यांना भोग आणि याची इच्छा आहे, मोक्षाची इच्छा आहे, त्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजन करावी आणि त्यांनी पूजनानंतर या दोन्ही गोष्टी अवश्य कराव्या. ज्यांना मानस पूजेची आवड आहे त्यांनी आपल्या आराध्य देवतेची सर्व उपचाराने मनोयोग्य पूजा करावी. जो मनुष्य ज्या देवतेची आराधना करतो तो मरणोत्तर त्याच देवताच्या लोकी जातो. जो शिवाची आराधना करतो, शिवालाच इष्टदेव मानतो तो त्या लोकी शिवलोकी जातो. जो विष्णूची आराधना करतो तो विष्णूच्या लोकी जातो. जो गणेशाची आराधना करतो तो गणेश लोकी जातो. म्हणून तुम्ही ज्या देवतेची पूजा आराधना करणार त्याला त्या लोकची प्राप्ती होते, त्याला अन्य देवताच्या लोकाची उत्तम भोग प्राप्त होतात, त्याला यमलोकाची प्राप्ती होत नाही. हे महर्षिणीयो, आता मी तुम्हाला देवपूजनाचे प्राप्त होणाऱ्या विशेष पुण्य फलविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. या भूलोकात विघ्नराजेंद्र गणेशाची पूजा केल्याने उत्तम अभिष्ट वस्तूची प्राप्ती होते. शुक्रवारी श्रावण आणि भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस आणि पौष मासात शतभिषा नक्षत्र असताना गणपतीची पूजा करावी. देवता आणि अग्नी यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची नित्य पूजा केल्याने मनुष्याला पुत्र प्राप्ती होते. जो निसंतान आहे त्याने पौष मासात गणपतीची पूजा करावी म्हणजे त्याला पुत्राची प्राप्ती होतील. गणेश जयंती येते त्या दिवशी मग गणेशाला 1008 मोदकाचे नैवेद्य अर्पण करावे. 1008 मोदक बनवून गणेशाला भोग अर्पण करावा आणि ते 1008 मोदक
मोदक तुम्ही नैवेद्य म्हणून बाहेर तुम्ही प्रसाद वाटावा. याच्याने जो निसंतान आहे त्याला संतानाची प्राप्ती होते, पुत्र प्राप्ती होते, त्याचे सर्व इष्ट मनोरथ सफल होतात. भगवान शंकरांनी निर्धारित केलेल्या तिथी, वार आणि नक्षत्र दिक योगावर त्या देवताची पूजा केल्याने सर्व प्रकारची पापे, दुष्कर्म, शोक दूर होतात आणि सर्व पापांपासून मुक्तता मिळते. जो कोणी शिव महापुराणातल्या या थोड्या आपण कथा ऐकतो तर त्याचे सर्व पापे नाहीसेच होतात आणि त्याच्यावर शिवशंभूचा आशीर्वाद राहतो. त्याच्यावर कसलेही मोठे संकट असो तरी ते संकट कोसो दूर राहते. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला वार म्हणतात. तोच सर्व वर्णाच्या लोकांच्या कर्माचा आधार आहे. विविध तिथीच्या पूर्व भागात करणारी येणारी देवपूजा मनुष्याला भोग ऐश्वर्य प्रदान करते. मध्यंतरीची तिथीचा आरंभ होत असलेली पूजा त्याला सर्व फल्य पुण्य फलची प्राप्ती होते आणि रात्रीयुक्त तिथीचा पूर्व भाग पितरांच्या श्राद्धात कर्मासाठी उपयुक्त मानला जातो. या तिथींचा नंतरचा दिनयुक्त भाग देवकर्मासाठी प्रशस्त मानला गेलेला आहे. एखादी तिथी मध्यान्हीपर्यंत असेल तर तिच्या समाविष्ट असलेल्या सूर्योदयाच्या कालखंडालाच देव कार्यासाठी उपयुक्त मानावे. अशा प्रकारे शुभ तिथी, शुभ वार, शुभ नक्षत्र सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून देवपूजन करावे, जप आदी सत्कर्म करावे, म्हणजे आपले पापांचे नाश होईल आणि शिवशंभू आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल. वेदांमध्ये पूजा या शब्दाला योग्य प्रकारे परिभाषित केलेले नाही, अर्थात त्याची नेमकी व्याख्या सांगितलेली नाही. पूजार्थ अग्नेन इति पूजा अशी पूजा शब्दाची व्याप्तपती आहे. पू याचा अर्थ भोग आणि अपेक्षित फलाची प्राप्ती, ज्या कर्माने ही प्राप्ती होते ती पूजा होय. मनवंचित वस्तू आणि ज्ञान या दोन्ही अभिष्टी गोष्टी आहेत. सकाम भक्तांना अभिष्टी भोग अपेक्षित असतो तर निष्काम भक्तांना मोक्षपद पारमार्थिक ज्ञान हवे असते. म्हणून या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणे ती पूजा यालाच म्हणतात. शब्दाचा समर्क अर्थ आहे. वेदांमध्ये आणि लोकांमध्ये पूजा या शब्दाचा अर्थ विख्यात आहे. नित्य आणि नैमित्तिक कर्माचे पुण्यफल कालांतराने मिळते, पण काम्य कर्माचे अनुष्ठान यथाविधी करण्यात आले तर तात्काळ फलद्रूप होते. पूजन हे नित्य नेमानेवर पूर्ण श्रद्धेने करावायचे असे. सत्कर्म पूजाने करावे. जर तुमच्या मनातील जर तुमची इच्छा आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, तेव्हाच पूजा करावी. जर तुम्हाला आळस येत आहे त्यावेळेस पूजा करावी नाही. म्हणजे नुसते पूजन केले आहे आणि दिखावा करत आहे ती पूजा तुम्हाला मान्य होणार नाही आणि शिवशंभू तुमची ती पूजा घेणार पण नाही. तुमची श्रद्धा आणि विश्वास जर असेल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा असतील तरच तुमची पूजा मनातील लागू पडेल असे सांगितले आहे. आणि जो कोणी जर तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा सही शिवशंभूचे शिवपुराण ऐकेल या पूजा करेल त्याचा सर्व पापांचा क्षय होतो. वृत्ती धर्मानुगामी आणि शतकशील होते. पूजन आणि आराध्य देवतेची प्रसन्नता लाभून पूजकाचे सर्व शुभ कामना पूर्ण होतात. भगवान शंकरांनी मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, पर्वकाळ आदी सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून लोकपराकार्थ विविध देवतांच्या उपासना प्रचलित केल्या आहेत. हे सर्व शिवानेच केलेले आहे. त्यानुसार त्या मूर्तावर त्या देवतांची भजन, पूजन, आराधना केल्याने उपासकाला अभिष्टी फलाची प्राप्ती होते. हो मुनिजन हो, याच मुद्द्याला अनुसरण मी देवताच्या पूजनाविषयी आणि त्यांच्या पुण्यफलाविषयी थोडे विस्ताराने सांगणार आहे. ती माहिती लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थीस महागणपतीची पूजा केल्याने एका पक्षात पंधरवाड्यात घडलेल्या पापांचा नाश होतो. तिच्या पुण्यप्रभावाने 15 दिवस उत्तम भोग प्राप्त होतील एवढे पुण्यफल लाभते. चैत्रातील चतुर्थीस केलेली पूजा महिन्याभराच्या गणेश पूजनाचे पुण्यफल देते. सूर्य सिंह राशीत असताना भाद्रपद मासात चतुर्थीस केलेली गणेश पूजा वर्षभराचे पाप नाहीसे करून वनवंचित भोगचे प्रदान करते. श्रावण मासातील रविवारी हस्त नक्षत्र सप्तमीस आणि माघ शुद्ध सप्तमीस सूर्यनारायणाचे पूजन केल्याने तेज आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. ज्येष्ठ आणि भाद्रपद मासातील बुधवारी श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशीस आणि अन्य केलेले इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि आरोग्य लाभते. 12 महिन्यात पूर्वोक्त 12 वस्तूंचे दान केल्याने जेवढे पुण्यफल लाभते तेवढे पुण्यफल एका द्वादशीस केलेल्या विष्णू पूजनाने प्राप्त होते. जो मनुष्य द्वादशीला श्रीहरीच्या 12 नामांनी 12 ब्राह्मणाची षोडोपचारे पूजा करतो, त्यांना भोजन देतो, त्यांच्यावर भगवानाची नित्य कृपा राहते. अशा प्रकारे विभिन्न मूर्तावर विभिन्न देवताची पूजा करताना त्याच्या 12 नामांनी विप्रजन केल्यास त्या देवतेची प्रसन्नता लाभते. तर 12 नावं कुठकुठली आहेत? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र
मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, जो कोणी हे नाव श्रद्धेने ऐकेल त्याच्या सर्व मनातल्या इच्छा विष्णू भगवान लवकरात लवकर पूर्ण करतील. कर्क संक्रांती युक्त श्रावण मासात मृगशिरा नक्षत्र असताना नवमी तिथीस अंबिकेचे पूजन केल्याने तिच्या प्रसादाने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि इष्टभोगाची प्राप्ती होते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. अशा मनुष्याने त्या दिवशी देवीची अवश्य पूजा करावी. अश्विन शुद्ध नवमीस भगवतीची मनोभावे पूजा केल्याने समस्त अभिष्ट फलची प्राप्ती होते. अश्विन शुद्ध नवरात्रीमध्ये नवमी तिथीला जर आपण भगवती आई अंबेची जर पूजा केली तर संपूर्ण वर्षभराचे पुण्य, जे वर्षभर आपण पूजा केली त्याचे पुण्य फळ फक्त अश्विन अष्टमी आणि नवमी तिथीच्या 2 दिवसात आपल्याला संपूर्ण एका वर्षाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्याच मासात कृष्ण पक्षातील चतुर्थीस रविवार आला आणि त्याबरोबर आद्रा व महाद्रा. जर तुम्हाला कृष्ण पक्ष मासातील चतुर्थीस रविवार आला या त्याबरोबर आद्रा या महाआर्धा सूर्य संक्रांतीयुक्त आद्रा असा नक्षत्र योग जर आला तर त्या तिथीस केलेली शिवपूजा पूर्ण वर्षभर तुम्ही पूजा शिवलिंगाची केली असेल, वर्षभर शिवमंदिरात गेली असेल, पण आद्रा नक्षत्र आणि महाआद्रा नक्षत्रामध्ये एकच दिवसाची पूजा वर्षभराची पुण्यफळाची प्राप्ती देऊन जाईल असे सांगितले आहे. माघ कृष्ण चतुर्थीस म्हणजेच महाशिवरात्री शिवपूजन केल्याने मनुष्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, समस्त सिद्धी प्राप्त होतात, अपमृत्यू टळतो, अकस्मात मृत्यू येत नाही, त्याच्या सर्व सिद्धी प्राप्त होतात, सर्व त्याचे कल्याण होते, शिवलोकाची प्राप्ती होते आणि सर्व इच्छा पूर्ण व्हायला लवकर मदत होते. मान प्रतिष्ठात यश कीर्ती सन्मान वाढतो. ज्येष्ठ मासात महाद्रा नक्षत्रयुक्त चतुर्थी तसेच पूजन केल्याने अगणित पुण्यफलाची प्राप्ती होते की त्याचे अगणित पुण्यच नाही म्हणजे संपूर्ण तुम्ही जेवढे पुण्य पूर्ण वर्षभर तुमची आयु आहे, जेवढे तुम्ही पूजा पाठ केली असेल तेवढे पुण्य एका दिवशी महाशिवरात्रीच्या फक्त एका दिवसाचे पुण्य लाभते. जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जातो आणि एक दिवा लावतो या बिल्वपत्र वाहतो तर त्याचे सर्व करोडो असंख्य महापापे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्या दर्शन मात्राने नाहीसे होते आणि पुण्यफळाची प्राप्ती होते. भगवान शंकराची पूजा, आराधना, भोग आणि मोक्ष या दोहांची प्राप्ती करून देते. म्हणून महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय पुण्यमयी आहे. उपासनेच्या दृष्टीने कार्तिक मासाचे महत्त्व फार आहे. या महिन्यात प्रत्येक वारी आणि प्रत्येक तिथीला महादेवाचे पूजन करावे. विद्वान मनुष्याने या महिन्यात जप, तप, होम, हवन, दान आदी सत्कर्म करावीत. ब्राह्मणांना बोलून देवताची षोडोपचारांनी मंत्रोक्त पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावे. संयम आणि शांतीचा अवलंब करून देवसेवेत तत्पर राहावे. कार्तिक मासात देवताचे भजन पूजन केल्याने समस्त इष्टार्थ प्राप्त होते, व्याधीचे निरसन होते, भूतग्रहादिकेची पीडा दूर होते. जो कोणी जास्त घाबरत असेल त्या दिवशी जर महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊन तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करून थोडेसे पाणी जर घेऊन आले तर जो कोणी भूत प्रेत ग्रहादिकाची पीडा आहे तर ती पीडा दूर होऊन त्या व्यक्तीला ते पाणी जर दिले तर त्याची भूत प्रेतची बाधा दूर होईल. कार्तिकातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून तेल आणि सुती वस्त्र दान केल्याने त्याच्या व्याधी अतिशय बऱ्या होतात. जो कोणी आजारी आहे आणि आजारी व्यक्तीच्या जर कार्तिकातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून तेल आणि सूत वस्त्र जर दान केले, कृष्णादीच्या ब्राह्मणाला दान केले तर त्याचा व्याधी बरा होईल. ब्राह्मणाचा सन्मान करून त्यांना हिरडा, काळी मुरी, वस्त्र, काकडी दान दिल्याने क्षयरोग बरा होतो. दीप आणि मोरी यांच्या दानाने अपस्मादी व्याधी दूर होतात. कृतिका नक्षत्रयुक्त सोमवारी शिवपूजन केल्याने पूजिकाचे दारिद्र्य, दुःख सर्व प्रकारचे नष्ट होऊन त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते, धनसंपदाची प्राप्ती होते. गृह सामग्री व भूमी दान केल्याने महान ऐश्वर्याची प्राप्ती होते. कृतिका नक्षत्र आणि मंगळवारी कार्तिक स्वामीचे पूजन केल्याने आणि दीप घटकादक उपकरणे दान केल्याने वाचसिद्धी प्राप्त होते, सर्व प्रकारची कार्यसिद्धी होतात. कृतिका नक्षत्रयुक्त बुधवारी श्री विष्णूचे पूजन केल्याने आणि दही भाताचे दान केल्याने उत्तम संतती आणि धनसंपत्ती प्राप्ती होते. कृतिकायुक्त गुरुवारी ब्रह्मदेवाचे पूजन केल्याने धनसंपत्ती, सुवर्ण, मध, साजूक तूप दान केल्याने श्रेष्ठ वैभव प्राप्त होते. कृतिकायुक्त शुक्रवारी गणपतीची पूजा केल्याने गंध, पुष्प, अन्न दान दिल्याने भोग्य वस्तूची वृद्धी होते आणि धनधान्यामध्ये वृद्धी होते. त्या दिवशी सोने, चांदी यांचे दान दिल्याने वंदेलाही ज्ञानदायक
आणि ज्ञानयुक्त मुलगा होतो, पुत्रप्राप्ती होते. धन्वंतरी आणि दोन्ही अश्विनी कुमार यांचे पूजन केल्याने रोग, अपमृत्यू, व्याधीचे तत्काळ निवारण होते. या दिवशी मीठ, लोखंडी वस्तू, तेल, उडीद, गंध तेल, फळे, जल, घृतादी द्रव्य, सुवर्ण, मोती यांचे दान दिल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. मिठांदी वस्तू 1 शेर या प्रमाणात आणि सुवर्ण 1 पल 4 कर्ष इतके वजन जर प्रमाणात दान दिले तर सर्व इच्छा पूर्ण होतात. धनु संक्रांतीयुक्त पौष मासात प्रभात समयी शिवादी समस्त देवताचे पूजन केल्याने सर्व इष्ट कामना पूर्ण होतात. या पूजनामध्ये मार्गशीर्ष मासात झालेल्या 9व्या तांदळाचा नैवेद्य सर्वोत्तम मानला जातो. पौष मासात नानाविधी पंचपक्वानांचा नैवेद्यास विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्षामध्ये केवळ अन्नदानाचे सर्वोत्तम मनोरथ पूर्ण होतात. या महिन्यात अन्नदान करणाऱ्या मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. याला आयुष्य, आरोग्य, सम्यक वेदाचे ज्ञान प्राप्त होते. सर्व उत्तम अनुष्ठानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. इहलोकी दिव्यलोक सुखभोग लाभतात. जे तुमचे पितर आहेत ते नरकात पडले आहेत तर जर तुम्ही या गोष्टी दान केल्या तर पितरांची सुद्धा मुक्तता होईल आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. इहलोकी आणि परलोकी त्यांना दिव्यलोक आणि सुखभोग मिळेल आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून दूर होतील. असे मोक्ष या गोष्टी अन्यायसी प्राप्त होतात. ज्या मनुष्याला आपल्या इष्ट इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटते त्याने मार्गशीर्ष मासात कमीत कमी 3 दिवस प्रभात समयी आपल्या इष्ट देवताचे लवकर उठून पूजन करावे. पौष मासात पूजन रूपी सत्कर्म नित्य करत राहावे. ब्राह्मणाने पौषामध्ये महिनाभर व्रतस्थ राहावे, उपास करावे. प्रांतकाळापासून मध्यान्ही होईपर्यंत गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर रात्री झोपेपर्यंत पंचाक्षर ओम नमः शिवाय आदी मंत्राचा जप करावा. या उपासनेने ब्राह्मणाला दिव्य ज्ञान प्राप्त होते. त्याला देहपतानंतर मोक्ष मिळतो. अन्य वर्णाच्या स्त्री पुरुषांनी माघ मासात त्रिकाल स्नान करून पंचाक्षर मंत्राचा अखंड जप करावा. माघ महिन्यामध्ये त्रिकाल 3 वेळा स्नान करून ओम नमः शिवाय 108 वेळा त्रिकाळ 3 वेळा जप करावा. असे जप केल्याने साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्या महापातकाचा नाश होतो असे सांगितलेले आहे. स्वतः शिवाने सांगितलेले आहे. शिव हा जगाचा पिता आहे आणि पार्वती ही जगाची माता आहे. या मातापित्याची लिंग स्वरूपात पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. ज्या घरात मातापित्याची सेवा केली जाते त्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून मुलांनी आपल्या मातापित्याची सेवा करावी. जर पूजापाठ नाही केली तरी पण चालेल, 1 दिवा लावला नाही तरी पण चालेल, 2 अगरबत्त्या लावल्या नाही तरी चालेल, पण आपल्या मातापित्यांची नक्की सेवा करा. आपल्या मातापित्यांची सेवा करणे म्हणजे शिवलोकाची प्राप्ती करून घेणे असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. म्हणून ज्या कोणाला जन्मशृंखलेतून सुटका व्हायची असेल, त्यांनी सर्व पापांपासून मुक्तता पाहिजे असेल, त्यांनी आपल्या मातापित्याची सेवा करा. आणि जर सेवा करून पण तुम्हाला जर अजून इच्छा असेल तर शिवलिंगाची पूजा करा. जो मनुष्य आपल्या मातापित्याची सेवा करतो त्याच्यावर त्याचे जन्मदाते नित्य प्रसन्न असतात. शिव पार्वती हे दोघी जगाचे मायबाप आहेत तर ते अतिप्रसन्न होतात. लिंग पूजनाने आणि मातापित्याच्या पूजनाने अतिशय त्यांना उत्तम फळाची प्राप्ती होते आणि नित्य आराधना केल्याने परम संतुष्टीची प्राप्ती होते. उपासकाला आपले अतिरिक्त ऐश्वर्य प्रदान करतात. हो मुनिजन हो, शिव हा पुरुष आहे, शक्ती ही प्रकृती आहे आणि पुरुष हा प्रकृतीचा जनक असल्यामुळे त्याला आदी गर्भ म्हणतात. प्रकृतीशी पुरुषाचा संयोग होतो तोच तिचा प्रथम जन्म म्हटला जातो. अव्यक्त प्रकृतीतून महत्त्वतेकाचा क्रमाने संपूर्ण विश्वाचे प्रकट होणे हा प्रकृतीचा दुसरा जन्म होय. जीवाला पुरुषामुळे जन्म आणि मृत्यू प्राप्त होतो. मायेने तोच जीव मग दुसऱ्या स्वरूपात प्रकट होतो. हा त्याचा अन्य जन्म म्हटला जातो. जीवाला जन्मताच प्राप्त झालेले शरीरे 6 भावविकारांनी युक्त असते. जन्म घेतल्यानंतर तो विभिन्न पाशांमध्ये अडकून पडतो. या पाशातून सुटका होण्यासाठी जो जेवढा प्रयत्न करतो तेवढा अधिकाधिक गुरफटून जातो. कोणतेही साधन त्याला जन्म मृत्यू रूपी चक्रातून मुक्त करू शकत नाही. केवळ शिवजीच्या अनुग्रहाने जीवाला माया मोहाचा मोक्षाच्या प्राप्ती होतो आणि महामायेचा प्रसाद प्राप्त होतो. त्याने निवृत्ती मार्गावर अर्थात मोक्षपथावर वाटचाल करू लागतो. म्हणून ज्या कोणाला जन्म मृत्यू रूपी संसार चक्रातून आपली सुटका करायची आहे असे वाटते त्याने शिवजींना शरण जा, मातापित्याची सेवा करा आणि शिवलिंगाचे नित्य श्रद्धेने पूजन करा. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे. पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालावे, अभिषेक करावा. गाईचे दूध, दही, तूप यांचा वापर करावा. गाईचे 1 बूंद पण तुम्ही शिवलिंगाला जर दूध अर्पण केले म्हणजे तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि जेवढी वर्षभर तुम्ही शिवलिंगाला जल अभिषेक केले असेल तेवढे गाईच्या 1 थेंब दुधाने ते तुम्हाला
प्राप्ती होईल, संपूर्ण वर्षाचे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. गाईचे दूध, दही, तूप यांचा वापर तयार केलेला नैवेद्य प्रणवांचा उच्चार करून भगवान शंकरांना अर्पण करा. अशा प्रकारे शिवशंभूची जर रविवारी पंचामृतयुक्त या तुम्ही दररोज जर असे पूजन केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि सर्व ज्ञान प्राप्त होतं. प्रणवाला ध्वनिलिंग म्हणतात. स्वयंलिंग नाद स्वरूप असलेल्या त्याला नादलिंग म्हणतात. ते बिंदू स्वरूप असलेल्यास त्याला बिंदुलिंग असे म्हणतात. अचल रूपाने प्रतिष्ठित असलेल्या शिवलिंग मकार स्वरूप असल्याने त्यास मकारलिंग म्हणतात. चरलिंग उकार स्वरूप असल्याने त्यास उकारलिंग म्हणतात. गुरुचे शरीर हे आकार स्वरूप असते त्यास आकारलिंग म्हणतात. अशा प्रकारे लिंगांची ध्वनी, नाद, बिंदू, आकार, उकार आणि मकार स्वरूपात 6 प्रकार आहेत. या 6 लिंगांची भक्तिभावाने नित्य पूजा केल्याने साधक जीवन मुक्त होतो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ओ मुनीश्वरांनो, जो मनुष्य या अध्यायाचे लक्षपूर्वक श्रवण पठन करतो, या कोणाला सांगतो, या शेअर करतो, त्याच्यावर शिवशंभूची अतिशय भक्ती दृढ होते आणि शिवशंभूचा त्याच्यावर कायमस्वरूपी आशीर्वाद राहतो. म्हणून या अध्यायाचे, या चरित्राचे ज्याचे पठन श्रवण करणाऱ्याला त्याला मोक्षाची प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्याचे दूर होते, असे या अध्यायात सांगितले गेलेले आहे. शिवयोगाचे 3 प्रकार आहेत. क्रियायोगी, तपोयोगी आणि जपयोगी. जो धन खर्च करून पूजा सामग्री जमवतो, आपल्या इष्टदेवतेची वैभव संपन्न पूजा करतो, त्याला क्रियायोगी असे म्हणतात. जो पूजनादी कर्म करून आपल्या इंद्रियांना, मनाला ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतो, मोजके पयत्कर भोजन करतो, परद्रोहादी दोषांपासून दूर राहतो, त्याला तपोयोगी म्हणतात. जो सर्व सद्गुणी युक्त आहे, ज्याचे अंतःकरण खूप शुद्ध आहे, जो कामादी विकारांनी रहित आहे आणि जो शांत चित्ताने निरंतर जपमग्न असतो, देवाचे ध्यान करतो, त्याला जपयोगी असे म्हणतात. जो मनुष्य शिवयोगी महात्म्याची षोडोपचारे पूजा करतो, तोही शुद्ध होऊन सालोक्यक्रमाने उत्तरोत्तर श्रेष्ठ मुक्ती प्राप्त करतो, तर त्याला पण जपयोगी असे म्हणतात. हे ऋषींनो, आता मी तुम्हाला जपयोग विषयी काही सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. तपश्चर्या करण्यासाठी जप अत्यावश्यक आहे, कारण जपानेच ती तपस्वी निष्पाप होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. तर जप कसे करावे, कोणत्या मंत्राचे करावे, म्हणजे साधकाच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तर नमःशिवाय मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात. मी तुम्हाला आता नमःशिवाय या मंत्राचं महत्त्व सांगतो. तर मी तुम्हाला आधीच सांगितले, जो मनुष्याने शिवपंचाक्षरी मंत्राचा शुद्ध मनाने व श्रद्धेने जप करावा, हा मंत्र उपासकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करून देतात. या मंत्राचा ओंकारयुक्त आणि अर्थात ओम नमः शिवाय असा जप करावा. ओम नमः शिवाय हा जप जर 1 लक्ष केला तर साधकाला साक्षात शिवस्वरूप प्रकट होऊन जातो. 1008 वेळा जर रोज 11 दिवसपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला तर त्याच्या सर्व सिद्धी प्राप्त होतात. या मंत्राच्या योग्य गुरुकडून उपदेश घ्यावा. उपासनेच्या दृष्टीने योग्य स्थानाची निवड करावी. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून कृष्ण पक्षातील चतुर्थीपर्यंत या मंत्राचा निरंतर जप करावा. शिवपंचाक्षरी मंत्रामध्ये खूप पावर आहे, खूप ताकद आहे. तर शिवपंचाक्षरी मंत्राच्या अनुष्ठानासाठी माघ आणि भाद्रपद या 2 महिन्यांची विशेष महत्त्व आहे. मातापित्यांची सेवा करावी, अशा प्रकारे नियमांचे पालन करावे. शुद्ध भावनेने नित्य 1 सहस्र जप जरी केला तरी तो साधक शुद्ध होतो. जप काळात भगवान शंकराच्या कल्याणमयी स्वरूपाचे निरंतर चिंतन भजन करावे. कमीत कमी 5 लाख जप करावा. भगवान शंकर कमळाच्या आसनावर बसलेले आहेत. जर तुम्ही 5 लाख वेळा जर जप केला तर भगवान शंकर कमळामध्ये आसनावर बसलेले आहेत, तर ते तुमच्यासाठी साक्षात प्रकट होऊन जातील. ज्याच्या जटेतून गंगेचा धवल प्रवाह उसळी घेत आहे, त्याच्या भाळावर चंद्रकोर शोभून दिसत आहे. त्याच्या वाम अंकावर भगवती उमा बसलेली आहे. श्रेष्ठ गण त्याच्या सम्मुख विनयाने उभे आहेत. शिवप्रभूंनी आपल्या 4 हातात क्रमश मृगमुद्रा, टंक, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. अशा स्वरूपात भगवान शंकराचे ध्यान करावे. सूर्योदयापूर्वी आपल्या हृदयात किंवा सूर्यमंडलात त्याची मानसपूजा करावी. आसनावर पूर्वाभिमुख बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अनुष्ठान काळामध्ये साधकाने कोणत्याही स्वरूपाचे दुष्कर्म करू नये. नेहमी शुद्ध कर्म करावे. जपसमाप्तीच्या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्थीस प्रांतकाळी लवकर उठावे. शुचिर्भूत होऊन शुद्ध भावनेने पंचाक्षरी मंत्राचा 12,000 जप करावा. 5 शिवभक्त ब्राह्मणांना सपत्नीक निमंत्रण द्यावे. गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्रालाही निमंत्रित करावे.
त्या विप्राला सदाशिव स्वरूप मानून त्याची पूजा करावी. निमंत्रित 5 ब्राह्मण हे ईशान्य, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सदोजत याचे प्रतीक स्वरूप आहेत असे मानून त्यांची पूजा करावी. ज्यांच्या स्त्रियांचा सन्मान करावा. त्यानंतर भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करून होम करावा. या होमासाठी भूमी विधीपूर्वक शुद्ध करून घ्यावी. वेदीयुक्त यज्ञ कुंडात अग्नी प्रज्वलित करावा. त्यामध्ये कपिला गाईच्या साजूक तुपाच्या 11, 100 किंवा 1001 आहुती स्वतः द्याव्यात किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणाच्या हस्ते 108 आहुती समर्पित कराव्या. होम समाप्तीनंतर गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्राला दक्षिणा म्हणून 1 गाय आणि बैल द्यावा. गुरुपत्नीला पराशक्त मानून तिचेही पूजन करावे. जो असे करतो, या गाय दान देतो, कपिला गाय दान देतो, तर त्याला 1000 गो दान केल्याचे पुण्यफळ प्राप्ती होते. असे निमंत्रित 5 ब्राह्मणाचे शुद्धोदकाने पाद प्रदाशलन करावे. चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडावे. असे केल्याने त्या साधकाला अगणित तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळते. त्यानंतर निमंत्रित सर्व ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे. त्यांना रुद्राक्ष, वस्त्र, वडा आणि मालपुवा यांच्यासह यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. त्यानंतर देवेश्वर शंकराची प्रार्थना करून अनुष्ठान पूर्ण करावे. या पुरक्षराने शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध होतो. त्यानंतर पुन्हा 5 लक्ष जप केल्याने तो साधक पूर्णतः निष्पाप होतो. पुढे अधिक अधिकम फलम या वचनानुसार तो 5 लाख संख्येत पुन्हा पुन्हा जेवढी पुरचरणे करतो त्यानुसार त्याला अतलापासून सत्य लोकापर्यंत 14 भुवनांपर्यंत अधिकार प्राप्त होतो. जर अनुष्ठान पूर्ण होण्याआधी साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात उत्तम भोग भोगून पुन्हा भूलोकी जन्म घेतो. पूर्वसंस्काराने अनुसरण त्या जन्मातही पंचाक्षरी मंत्राचे अनुष्ठान करतो. वारंवार पुरचरण करून 14 भुवनांचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्याने 5 लाखाच्या पटीत जपानुष्ठान करावे. असे जर चालू ठेवले तर साधकाचे सर्व इच्छा पूर्ण होतात, मग मुक्ती प्राप्ती होते. अशा प्रकारे येथे माझ्याकडून तुम्हाला जे काही मी सर्व माहिती तुम्हाला सांगितली आहे. आता मी तुम्हाला कशी शिवलिंगाची जवळ नंदीश्वर राहतं त्याची पूजा करावी त्याविषयी मी पुन्हा एक नंदीश्वराकडून ऐकले होते ते तुम्हाला सांगत आहे. नंदीस्थानाच्या पलीकडे जो स्वयंसव्य शिवलोक आहे त्याचा अनुभव फक्त भगवान शिवजींनाच माहिती आहे. शिवलोकातील वैभवाचे ज्ञान फक्त शिवकृपेनेच होऊ शकते, अन्यथा नाही. जर शिवपूजनाच्या वेळेस नंदीश्वराची जर आपण पूजा केली त्यावेळेस आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले आहे. जो कोणी नंदेश्वराची पूजा अर्चना करतो, अभिषेक करतो, त्याला बिल्वपत्र, बिल्वदळे आणि शिवपंचाक्षरी 5 लाख जप करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि त्या लोकांच्या मनातल्या साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून शिवपूजनामध्ये नंदेश्वराची पण पूजा करावी. त्यानंतर शिवजीच्या प्रसन्नतेसाठी महाअभिषेक करून नैवेद्य समर्पित करावं. शिवभक्तांचे पूजन करून त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. भक्तांची पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. शिव आणि त्याचा भक्त काही भेद नसतो. शिवस्वरूप मंत्राला धारण करून तो शिवस्वरूप झालेला असतो. म्हणून शिवचा जो भक्त असतो त्याची निंदा नसेल ती कधीच करू नये. त्याच्या शरीरातही शिवतत्व विलसित असते म्हणून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे. जे शिवजीचे भक्त आहेत त्यांना वेदोक्त सर्व क्रिया जाणतात. ते शिवमंत्राचा जेवढा अधिक जप करतात तेवढे ते शिव सामिप्य प्राप्त होत असते. शिवभक्त स्त्री ही पार्वती स्वरूप असते. ती ज्याप्रमाणे अधिकाधिक संख्य शिव मंत्राचा जप करते तितकी तिला भगवतीची निकटता प्राप्त होते आणि माता भगवतीचा तिला आशीर्वाद प्राप्त होतो. साधकाने स्वतः शिव स्वरूप होऊन परशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. या अथवा 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करावी. जो कोणी 12 ज्योतिर्लिंगांची या लिंगांची फक्त स्थापना करतो आणि त्यांच्या पुढे शिवपुराण ऐकवतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्याची प्राण प्रतिष्ठा करून निष्कट भावनेने पूजा करावी. शिवलिंगाला शिववाणी स्वतःला शक्तिरूप मानून शिवलिंगाला देवी पार्वती मातेला स्वतःला शिवस्वरूप मानून शिवलिंगाला नांदरूप आणि शक्तीला बिंदुरूप मानून परस्परांना मिळालेल्या शिवलिंगाचे आणि शक्तिलिंगाचे यथाशक्ती पूजन अर्चन करावे. आरती, धूप, नैवेद्य करावा. याच्याने त्या साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य त्याचे दूर होते आणि शिवतत्वाची त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि तो स्वतःच शक्ती करून त्याचे ध्यान केल्याने शिवरूप होऊन जातो. शिवभक्त शिव मंत्र रूप झाल्यामुळे
कायम शिव स्वरूपातच असतात. जो मनुष्य त्याची षोडोपचारे पूजा करतो त्याला अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. जो मनुष्य शिवलिंगांची उपासना करून शिवभक्तीची सेवा करतो त्याला खूप आनंद येतो आणि त्या विद्वानानंतर भगवान शिव अतिशय त्याच्यावर प्रसन्न होतात. जो मनुष्य 5 शिवलिंग, 10 शिवलिंग, 11 शिवलिंग, 12 शिवलिंग या पूर्ण कोटीवधी शिवलिंग करतो आणि त्यांची पूजा करतो त्या भक्तांवर शिव अतिशय प्रसन्न होतात आणि त्यांना शिव आणि शक्ती स्वरूपाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांची पूजा करून त्यांना ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला शिवलिंगासमोर तर त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण लवकरात लवकर व्हायला मदत होते आणि नंतर भूलोकी त्यांना पुन्हा जन्म मिळत नाही, त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. असा या शिवभक्तांचा महिमा, शिवभक्तांचे पूजन हे शिवशक्तीचे पूजन आहे. जो मनुष्य श्रद्धा भक्तीने शिवभक्ताचे पूजन करतो आणि हे अध्याय ऐकतो त्याला शिवलोकापाशी शिवजीच्या पाशी सानिध्याची जागा मिळते आणि त्याला सानिध्य प्राप्त करून मिळतो. असे हे शिवाचे चरित्र, शिवलिंगांचे चरित्र मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर नक्की आपल्या गावाची कमेंट्स करा. नाही तर जय श्री महाकाल, हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमः, चंद्रमौलियाई नमो नमः, हर पार्वतीयै नमो नमः, भोळा साम सदाशिवाय नमो नमः. जी कमेंट्स वाटेल ती कमेंट्स नक्की करा, लाईक करा, माझा आत्मविश्वास वाढवा. जय श्री महाकाल.